चांदवड येथे धावत्या एसटी बसला भीषण आग, बस जळून खाक, जीवितहानी टळली। आज दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या दरम्यान चांदवड घाटात रेणुका माता मंदिरासमोरील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावहून नाशिककडे जात असलेल्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती। प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील 46 प्रवाशांना तात्काळ खाली उतरवून सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळलाय। चालकाच्या तत्परतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला। चालकाच्या तत्परतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। दरम्यान या घटनेमुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला। रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती। पोलीस व प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। प्राथमिक माहितीनुसार बसमधील विद्युत यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून आगीचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे। चांदवड पोलीस व संबंधित यंत्रणा घटनेचा अधिक तपास करीत आहेत। सदर वृत्त हे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार असून अधिकृत तपास अहवालानंतर तपशिलात बदल होऊ शकतो। S9 TV न्यूज, शरद पवार, चिंचवे, चांदवड। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।